ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गनी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकम् प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरम् वन्दे सन्मति सागरम्। सत्त्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरतो माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्याबरोबर मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा बुद्धिवान आणि वृत्तीवान लोकांच्यासाठी माझ्या मनामध्ये आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे, अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवेजीव। आचार्य भगवंत जिन धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणतं व्रत असेल तर ते व्रत सम्यक्त्वाचं व्रत आहे सांगतात। सम्यक्त्वाचा अर्थ सत्य किंवा जे जसं आहे तसं त्याला स्वीकारणं, याचा अर्थ सम्यक्त्व। मिथ्यात्वाचा अर्थ आहे ज्याचं जसं स्वरूप आहे त्याच्या विपरीत किंवा वेगळं त्याच्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे मिथ्यात्व। मिथ्या वास्तविक व्याख्या अशी आहे, आम्ही जी व्याख्या लावलेलो आहे की खरे देव, खरे शास्त्र आणि खरे गुरु, ही जी व्याख्या आहे ती फक्त एक अंग धरून आहे। ते सम्यक्त्व फक्त देव शास्त्र गुरूंच्या बाबतीतच तेवढा त्याचा अर्थ निघतो। त्या सम्यक्त्वाचा अर्थ प्रत्येक ठिकाणी निघत नाही। म्हणजे खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र हे असेच असतात, म्हणजे वीतरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी, हे खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या बाबतीत तेवढंच सम्यक्त्वाचा विषय आहे। आणि तेवढ्या एका सम्यक्त्वाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे सम्यक्त्व मिथ्यात्व आहे। तुम्ही देवशास्त्र गुरूंचं स्वरूप व्यवस्थित समजावून घेतला, तुम्ही आणि मी काय म्हणतोय, मी सम्यक दृष्टी झालो, पण तुम्हाला कर्मसिद्धांतावर विश्वास नसला तर, तुमचा कर्मसिद्धांतावर आणि माझा विश्वास नसला तर मी सम्यक दृष्टी असेन काय? आता दानवेवाले फार स्वाध्याय प्रेमी आहेत, स्वाध्यायशील आहेत आणि धार्मिक आहेत, म्हणून मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला। चतुर्निकाय देव आहेत, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि वैमानिकवासी, हे जे 4 प्रकारचे देव आहेत, हे 4 प्रकारचे देव वीतराग भगवंतांना सोडून कुणाचे पाया पडतात का? सोपा प्रश्न आहे। वीतराग भगवंतांना सोडून कोणाचे पाया पडत
मग ह्या चतुर्निकायात जेवढे देव आहेत ते सगळे सम्यक दृष्टी आहेत का? मग तुम्ही आणि आम्ही व्याख्या कशी केली? मग फक्त वीतराग भगवंतांची पूजा करणं, वीतराग भगवंतांना श्रद्धा ठेवणं म्हणजे सगळं सम्यक्त्व तिथंच आहे. ते फक्त भगवंतांच्या बाबतीत तुमचं सम्यक्त्व झालं. पण तिथं तुम्ही सम्यक दर्शनचं सम्यक्त्व म्हणून तुम्ही 100% पाळा, पण पुढं जाऊन तुमचा कर्णानुयोग कर्मसिद्धांतावर विश्वास नाही. दया, अहिंसा, करुणा याच्यावर विश्वास नाही. आत्मा आणि शरीर वेगळं आहे, भेदविज्ञान, माझ्या आत्म्याच्या स्वभाव आणि स्वरूपाला सोडून विभावसुद्धा माझं नाही, ते सुद्धा परद्रव्य आहे, ह्या सिद्धांतावर तुमचा विश्वासच नाही, माझा पण नाही. पण मी देवशास्त्र बाबतीत अत्यंत करेक्ट आहे, तर मी सम्यक दृष्टी झालो का? होऊ शकत नाही. सम्यक्त्वाचा अर्थ आहे जे जसं आहे त्याला तसंच स्वीकारणे, हे सम्यक्त्व. त्याच्यावर त्याची जशी श्रद्धा आहे तशीच समीचीन श्रद्धा. मग ती प्रत्येक वस्तू आली, या विश्वातील प्रत्येक वस्तू मिथ्यात्व हे मिथ्यात्व असंच आहे, शला सुद्धा स्वीकारणे हे सम्यक्त्वच आहे. पण आपण केवळ त्याला पूजा पद्धतीमध्ये आणि देवाच्या व्याख्येमध्ये तेवढं म्हणजे माझं सम्यक्त्व पूर्ण झालं आणि माझा सम्यक्त्वाचा नियम आहे असं मी समजून मोकळं झालो. हे 2 पाय, 2 हात, डोकं, डोळं, कान, नाक, जीभ, दात, हृदय, पोट, हे सगळं एक शरीरातला अंग आहे काय? हे म्हणजे शरीर आहे. ऐकू येत नाही, मला प्रवचन करायला येत नाही. हे एक एक शरीरातले अंग आहेत, अंगच आहेत ना. काय 2 पाय म्हणजे पूर्ण शरीर. तुमच्या पायामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही लात मारचीला तिथं ते भीमासारखं डबराच पडतोय, एवढी तुमच्या शरीरात ताकद आहे हे पायात. पण हात तुमचे लोळे आहेत. तुमच्या शरीराचा उपयोग किती? ऐकू येत नाही का? उपयोग आहे. शरीरात एवढी ताकद आहे, जिथं मारचीला तिथं भिंत पडते, पण पायात कमरेच्या खाली जीव नाही. का उपयोग आहे? परिपूर्ण शरीर कशाला म्हणायचं? ज्या शरीराचे 8 अंग आणि अंग आणि उपांग हे मजबूत आहेत, परिपूर्ण आहेत आणि ती सर्व काम व्यवस्थित करतात, त्याला शरीराची परिपूर्णता म्हणतात. तसं सम्यक्त्वाची परिपूर्णता विश्वातील 3 लोकातील जेवढी वस्तू आहेत, निदान ज्या त्या काळातील आम्ही जाणण्यासारख्या जेवढ्या वस्तू आहेत. मी ज्यावेळेला धौलाच्या पहिल्या पुस्तकाचं अध्ययन आम्ही श्रवण बेळगोळमध्ये करत होतो, त्यावेळी मला कळलं, माझ्या त्याच्या अगोदर माझी मान्यता अशीच होती, आपल्या आचार्यशींच्या संघात उपाध्याय पदवी कुणाला नाही. उपाध्याय तर मला वाटत होतं पंचम कालात कोण उपाध्याय साधू असतच नाही. का तर शास्त्रात प्रामुख्यानं सांगितलं 11 अंग 14 पूर्व असं ज्ञान ज्यांना असतं ते उपाध्याय परमेष्ठी असतात. पण धवलाजीमध्ये आचार्यांनी स्पष्ट गाथेच्या माध्यमातून समजावून सांगितलं की ज्या त्या काळामध्ये जितके शास्त्र, जितके ग्रंथ आणि जितकं ज्ञान अवेलेबल म्हणजे अस्तित्वात आहे, उपस्थित आपल्यासमोर आहे, तेवढ्या ज्ञानाचं, तेवढ्या पद्धतीचं ज्ञानसुद्धा ज्यांच्याकडं असतं, ज्या मुनी महाराजांच्याकडं, ते मुनी महाराज त्या त्या काळातील उपाध्याय परमेष्ठी असू शकतात, असतात. त्यांना उपाध्याय मानायला अडचण नाही. मग माझ्या मनातली शंका दूर झाली की बाबा पंचम काळातसुद्धा उपाध्याय असतात किंवा ह्या काळातसुद्धा उपाध्याय असू शकतात. सांगण्याचा उद्देश आहे, शास्त्र हे
परिपूर्णतेच्या रूपातून म्हणजे उत्कृष्टतेच्या रूपातून सांगितलेलं असतं. त्याला आपण एक मास्टर की आहे जैन धर्मामध्ये. ती मास्टर की कोणती आहे तर द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव ह्याच्यामध्ये ते प्रत्येकाला घटवलं पाहिजे. याच्यामध्ये ते घटवलं पाहिजे. आणि त्या घटवल्याच्या अपेक्षेमध्ये अपेक्षाकृत ज्यावेळी आपण कथन आपल्यासमोर ठेवतो त्यावेळी कोणताही जैन धर्मातला एक विकल्प आपल्याला कुठला होणार नाही. जसं शास्त्रात सांगितलं की आरिका माताजी आहेत. आरिका माताजीचं पर्याय स्त्री पर्याय. आता त्या स्त्री पर्यायामध्ये जेवढं त्याग करण्यायोग्य आहे तर परिपूर्ण त्याग जेवढं त्याग करणे एवढं आहे तेवढा सगळा त्याग केलाय का केला नाही त्या आरिका माताजींनी केलाय. ते आरिका म्हणजे स्त्री पर्यायाच्या अपेक्षेनं ते महाव्रतीच आहेत. जसं पुरुष पर्यायामध्ये सर्वस्वाचा त्याग करणे म्हणजे मुनी महाराज, तसं आरिका व्रतामध्ये जेवढं त्याग करण्यासारखं आहे. आता त्यांनी वस्त्राचा त्याग करू शकत नाहीत, पण जेवढं त्याग करण्यासारखं आहे तेवढं सगळं त्याग केलेत की नाही. पण त्या स्त्री पर्यायाच्या अपेक्षेनं ते कोण आहेत महाव्रती आहेत. हे अपेक्षाकृत कथन जोपर्यंत आम्ही लावत नाही तोपर्यंत आम्हाला जिन धर्माचं वास्तविक ज्ञान, वास्तविक स्वरूप, वस्तू स्वरूपाचं वास्तविक अवस्था आम्हाला कधीच कळणार. आणि ती न कळल्यामुळं मी पण एवढ्या सगळ्या अथांग समुद्राच्या जवळ बसून, आणि हे समुद्र कसं आहे, हे बाहेरचे समुद्र आहे ते खाऱ्या पाण्यानं भरलेलं आहे. पण जिनवाणीचा जो अथांग समुद्र आहे तो जिनधर्मरूपी अथांग समुद्र आहे तो गोड पाण्यानं भरलेला आहे. तो कसल्या पाण्यानं भरलेला आहे? गोड पाण्यानं भरलेला आहे. त्याला प्रासूक करण्याची सुद्धा गरज नाही. इतकं निर्मळ, स्वच्छ, सुंदर असं ते जल आहे ज्ञानरूपी. पण आम्ही तिथं बसून सुद्धा, आमच्या समोर एवढा अथांग समुद्र असून सुद्धा आम्ही ते पाणी पिण्यामध्ये संकोचित वृत्ती करतो. एक सुहास काका म्हैस आहे आणि एक गाय आहे. दोन्ही पण त्रियांचे आहेत. दोन्ही पण दूध देतात. पण दोन्हींच्या मध्ये फरक काय? गायीलाच पूजनीय का म्हणतात, म्हैसीला का म्हणत नाहीत? गायीपेक्षा म्हैशीच्या दुधामध्ये ताकद जास्त असते. बरं काय साहेब? चुकीचं आहे. फॅट जास्त असते. तरी पण गायीलाच काम देणो, गायीलाच चांगलं का म्हणतात, म्हैशीला का म्हणत नाहीत? पैसेसुद्धा हे शेतकरी आहेत विचारा. पैसेसुद्धा गाईच्या दुधापेक्षा जास्त म्हैशीच्या दुधाला मिळतात जास्त. तरी पण कधी आम्ही विचार केलो का की गाईला महत्त्व जास्त का? भूषण प्रश्न पडायला पाहिजेत. नको ते प्रश्न पडतात, पण वास्तविक पाहिजे ते प्रश्न पडायला पाहिजेत. सांगा बघा उत्तर कोणाला येत असलं तर. नाही, मी सांगणारच आहे. तुमचं खल्लोय म्हटल्यावर सांगायलाच पाहिजे. सोडा, मी सांगता जाऊन काय करतोय. पण नाही, तुमच्या चातुर्मासला महाराजजी काय येत नाहीत विचारलं तर सगळे महाराज म्हणतात असं सकाळधर सांगायला लागल्यात मला. तुमचं गाव लय धार्मिक आहे, तुमचं गाव लय स्वाध्यायप्रेमी आहे, तुमच्या गावात लय ज्ञान आहे, म्हणून तुमच्या गावाला काही चातुर्मासाची गरज नाही असं सगळ्या संघातली लोक सारखं सांगतात. असं मी सकाळधरनं ऐकलो. मग आता तुम्ही ज्ञानी म्हटल्यावर उत्तर द्यायला पाहिजे का नको? स्वाध्याय म्हटल्यावर उत्तर द्यायला पाहिजे का नको? आणि लक्षात ठेवा, उत्तर द्यायला येऊ दे नाही तर राहू दे. उत्तर बरोबर असू दे किंवा चुकीचं असू दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडणे म्हणजे पराभव नव्हे. पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असताना 50दा खाली पडणे म्हणजे पण पराभव नव्हे. पण पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्नच न करणे हा सगळ्यात मोठा काय आहे. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर चुकू दे, चुकलं तरी काय अडचण नाही, पण सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गाई आणि म्हैशीमध्ये फरक एवढा आहे. तुम्ही शेतकरी आहे, उद्या पाहिजे तर प्रॅक्टिकली करा. तुमच्या गावाच्या शेजारी नद पण आहे, नदी पण आहे. त्या नदीच्या ठिकाणी गाईला पण पाणी प्यायला घेऊन जावा आणि म्हैशीला पण घेऊन जावा. म्हैस पाण्यात फिरून पाणी गढूळ करून मग पिणार. आणि गाय ही मी HP सांगालो नाही, पांढऱ्या गाईचं सांगायला लागलो आहे. त्या हॉस्टेन गाईचं सांगालो नाही मी. काय म्हणते त्याला, HP नव्हं, HF. हां, HFचं नाही, मी ओरिजिनल देशी गाईचं सांगायला लागलो. पांढरी गाय ती बघा जात नाही, पाण्याच्या कडेलाच राहणार, फुकणार, कडचं पाणी तेवढं पिणार आणि ती काय करणार, निघून जाणार. हा फरक आहे. तसं श्रोत्यामध्ये आचार्यांनी एक गाईसारखा श्रोता आणि एक खुणू नका त्यांचं त्यांनी बसतात श्रोता आणि एक म्हैशीसारखा श्रोता म्हणून सांगितलं. कशासारखा, एक गाईसारखा श्रोता आणि एक म्हैशीसारखा श्रोता. गाईसारखा श्रोता असतो तो जिनवाणीमध्ये जेवढं आपल्याला पाहिजे, जसं पाहिजे, म्हणजे जे योग्य आहे, चांगलं आहे, त्याला गढूळ न करता आपोआप पितो आणि ती निघून जातो. आणि म्हैशीसारखा श्रोता असतो, म्हणजे म्हैशीच्या गुणाचा श्रोता, तो ते पाणी गढूळ करून पिणार, महाराजांचं प्रवचन ऐकणार, माताजींचं प्रवचन ऐकणार, चार बसून बसून कट्ट्यावर आणि दुसरं काहीतरी लोकांना शिकवणार. त्याच्यात पंतवाद, संतवाद, ईर्ष्या, मत्सर परत ते पसरवणार. साधू असू दे किंवा श्रावक, दोघांचं लक्षण आहे. आणि मग ते निघून जाणार. म्हणजे सहजासहजी ते पिणार नाही, ते गढूळ करूनच पिणार. आणि त्यामुळं आपल्याला एवढ्या अथांग, निर्मल, स्वच्छ, गोड, मधुर जिन धर्म आणि जिनवानीच्या ज्ञानरूपी समुद्राकडला आपण बसून सुद्धा आपल्याला ते पाणी पिताना गढूळ केल्याशिवाय प्यायची, गढूळ करून प्यायची सवय लागल्यामुळं आपल्या डोक्यात एवढे सगळे विकल्प आहेत. आणि तेच जर आपल्याकडं गायीसारखा स्वभाव असता तर आपल्याला आपण ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आपल्याला ती अवस्था सुरक्षित, म्हणजेच त्या अवस्थेतला धर्म जेवढा आहे तेवढा घेऊन तुम्ही निघून जाशील. तुमच्या अशुभ कर्माच्या उदयामध्ये अत्यंत तुम्ही दुःखी आहात, तुम्ही आजारी आहात, तुमच्या घरातले कोणीतरी आजारी आहेत, तुमचं नुकसान झाले, कोणतर वारले, अचानक कोणाची तर साथ सुटलेली आहे. घरातल्यांची सांगायला लागलोय, म्हणजे कॉलेजवरती नव्हे. हां, अशा गोष्टी अशा अचानक गेले, अटॅक आला, असं झालं. आता तुम्ही त्या दुःखात आहे. आता त्या दुःखाला शांत करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी जिनेंद्र भगवंतांच्या दरबारात गुरूंच्या जवळ आल्यानंतर किंवा जिनवानी उघडल्यानंतर ते दुःख माझं कसं शांत होईल, त्या दुःखातनं मी बाजूला कसं जाईन आणि त्याच्यामध्ये मला स्थिर राहण्यासाठी, म्हणजे त्याला वास्तविक सत्य स्वरूप समजावून घेऊन मी माझं पूर्वीसारखं आनंदी जीवन जगण्यासाठी मला केवढं आवश्यक आहे त्या अपेक्षेनं त्या जिनवानीतलं तुम्ही घेतला आणि ते दुःख तुमचं दूर केलं तर, ते दुःख तुमचं शांत केलं तर तुमचा माझा स्वभाव गायीसारखा होईल. कशासारखा, आत्ता मी ज्याच्यामध्ये डिस्टर्ब आहे, आत्ता ज्याच्यामुळे मी दुःखी आहे, ज्या व्यवस्थेमुळं माझं धर्मध्यान होईना झाले, ज्या व्यवस्थेमुळं मला माझ्या जीवनाचा जो धर्माचा आनंद घ्यायचा आहे तो घ्यायला मला मिळेना झाला आहे, त्या व्यवस्थेला मला समजावून घेऊन ते बरोबर काय चूक
याचं चिंतन करून त्या चुकीला चूक म्हणून डवलून जे सत्य आहे ते स्वीकारून मला शांत जीवन जगायचं आहे. त्याच्यासाठी माझी जिनवाणी आत्ता मला काय सांगते हे महत्त्वाचं आहे की नाही सांगा. तर एकच गोळी असते 250 mgची BP वरची, पण ती लहान मुलांना पण तीच गोळी, मोठ्या लोकांना पण तीच गोळी जरी असली तरी अर्धी चतकूर असं काही ना काहीतरी त्याला माप असतंय. पण आपण काय करायला लागलोय, प्रत्येकाला येईल त्याला एकच धर्माची व्याख्या शिकवत जे बसलोय आणि तेवढ्यापुरतंच सम्यक्त्व हे अथांग समुद्र आहे. तुम्ही त्याला फक्त देवशास्त्र गुरूंच्या मर्यादित एक व्यवस्थेला संपूर्ण व्यवस्था म्हणू नका, एक अंगाला संपूर्ण शरीर समजू नका. ते फक्त खऱ्या देवशास्त्र गुरूंच्या व्याख्येमध्येच ते सम्यक्त्व आहे. पण त्याला सोडून ज्यावेळी कर्मसिद्धांत, वस्तुस्वरूपाची व्यवस्था याच्या बाबतीत ज्यावेळी आपण चिंतन करेन आणि तिथं आपल्या जर मनामध्ये श्रद्धा जर चुकीची असेल, आपली आस्था जर तिथं चुकीची असेल, तरीसुद्धा आम्ही मिथ्यादृष्टीच आहोत, आम्ही अज्ञानीच आहोत. कारण खरं सम्यक दर्शनाची व्याख्या जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जराणी, तत्वार्थ, श्रद्धाणम 7 तत्व आहेत. त्या 7 तत्वांच्या जसं आहे तसं त्याच्या तत्वाच्या अर्थावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन. चंद्रभूष सागर महाराज मिथ्यादृष्टी आहेत. चंद्रभूष सागर महाराजांना मिथ्यात्वाच्या उदयामध्ये ते मिथ्यादृष्टी आहेत. त्यांना चंद्रभूष सागर महाराजांच्या मिथ्यात्वाच्या उदयात ते मिथ्यादृष्टी आहेत. वास्तविक चंद्रभूष सागर महाराजांना असं चुकीचं वागण्याचा काही इच्छा नाहीत, पण त्यांचं कर्म एवढं चुकीचं उदयाला आलं आहे म्हणून ते चुकीचं वागायला लागलेत. हे समजावून घेऊन जे भगवंतांच्या पुढे बसतात आणि हात जोडतात की हे भगवन, त्या चंद्रभूष सागर महाराजांच्याकडे एवढी चांगली गुण आहेत, पण या एका गुणामुळंच त्यांच्यात असं व्हायला लागलं आहे. हे भगवान, त्यांच्यात त्या एक दुर्गुणाला संपवून त्यांच्यात तो पण चांगला गुण लवकरात लवकर येऊ दे. हे भगवान, तेवढं त्यांचा पुरुषार्थ होऊ दे. असं जो व्यक्ती भगवंतांच्या पुढं बसून त्या जीवाच्या कल्याणाची प्रार्थना करतो, म्हणजे त्याच्या कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या धर्म गुणावर जो विश्वास ठेवून चालतो तो सम्यक दृष्टी जीव. आम्ही दुसऱ्यांची चुकीच्या लोकांना बघून त्यांची निंदा करत फिरत बसलोय आणि ते चुकीचे आहेतच, कारण त्यांच्या कर्माचा उदय आहे. ते चुकीचे आहेत, पण ते चुकीचे आहे ते सिद्ध करण्यासाठी आम्ही आमच्यातला धर्म, समता, शांती हा गुण सोडून आम्ही आणि निंदा करत बसलोय. आणि मग आचार्य भगवान सांगतात, नीच गोत्राचा बंध निंदा करणाऱ्यांना होतो. मग ह्या कुठल्याच गोष्टीवर माझा विश्वास नाही. माझा विश्वास फक्त खरे देवशास्त्र गुरु, खरे देवशास्त्र गुरु. मग खरे देवशास्त्र गुरु याच्यावरच श्रद्धा म्हणजे सगळं सम्यक दर्शन असेल तर मग मी मगाशी तुम्हाला सांगून मी टर्न घेतलो की धौलाजीमध्ये आम्हाला कळलं वाचताना की स्वर्गातले किंवा चतुर्देव गतीतले कुठलेही देव असू देत, अभवी जीवसुद्धा ते देव झालेत. कुठल्याही गतीतला म्हणजे चतुर्निकाय देव कुठलाही वीतराग भगवंतांना सोडून कुठल्याही देवाला पाया पडत नाही. हा नियम लक्षात ठेवा. जे सम्यक दृष्टी जीव आहेत ते वंदे तद्गुण लब्धेच्या भावनेनं पाया पडतात आणि जे मिथ्यादृष्टी देव आहेत ते कुलस्वामी म्हणून पाया पडतात. कुठले स्वामी? कुलस्वामी. पण ह्या दोघांना, ह्या दोन भावना सोडून तिसरी भावना कुठल्याही देवगतीतल्या कुठल्याही देवाकडे नसते. खऱ्या देवशास्त्र गुरूंची पूजा करणं एवढंच सम्यक्त्वाला आम्ही जर मर्यादित संकुचित करून जर ठेवलो
तर मग स्वर्गात देवगतीतले सगळे देव नियमानं काय होतील? सम्यक दृष्टी होतील, काय होणार नाहीत? ऐकू येत नाही मला? तेवढीच व्याख्या लावल्यावर आम्ही ते सगळेच देव सम्यक दृष्टी झाले, पण होत नाहीत. म्हणून सम्यक दर्शनाची परिपूर्ण व्याख्या, याचा अर्थ खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे मिथ्यात्व आहे असं मी म्हणत नाही, पण ते देवशास्त्र गुरु पुरतंच ते सम्यक होईल. पण बाकीच्या ठिकाणी तुमची जशी पाहिजे तशी श्रद्धा. देवाबाबतीत तुमची काय श्रद्धा आहे? 18 दोषांनी रहित, वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी, हे ज्यांच्यात 3 गुण आहेत ते काय आहेत? माझे खरे देव. मग हे देवापुरतंच झालं. आता मानवतेच्याकडे बघत असताना मानवतेचा खरा धर्म काय? माणुसकीची खरी व्याख्या काय? लोकशाहीची खरी व्याख्या काय? नागरिक शास्त्रामध्ये लिहिली अथर्व. लोकांच्यासाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं शासन, त्याला काय म्हणायचं? लोकशाही. तसं मानव धर्माची काय व्याख्या आहे? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणे हे मानव धर्म आहे. आता त्या मानव या गतीवर, त्या मानव या व्यवस्थेवर तुमचा विश्वासच नाही. महाभारत बघा, इकडं बरोबर पांडव धर्माची व्याख्या कशी करतात आणि त्याच वेळेला बरोबर कौरव धर्माची व्याख्या कशी करतात. राजनीतीला पांडवांच्या नजरेत राजनीती कशी आहे आणि कौरवांच्या नजरेत राजनीतीची व्याख्या काय आहे, हे सम्यक्त्व आणि मिथ्यात्व आहे. सम्यक दृष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करतो, तो विवेकानं विचार करतो. मिथ्या दृष्टी कधीच विवेकानं विचार करत नाही, त्याच्याकडे विवेक असतच नाही. म्हणून धर्मसुद्धा तुम्ही आम्ही करताना सगळीजण रोज मंदिरात येतो. जैनत्वाची पहिली व्याख्या काय आहे? रोज देवदर्शन करणे. बरोबर आहे काय चुकीचं आहे? पाणी गाळून आणि रात्री जेवणे नाही काय? बरं, रात्री जेवणाचा त्याग करणे, हे जैनत्वाची किती लक्षणं आहेत? मुख्य सामान्य 3 लक्षणं आहेत. मग आता जेवढे जेवढे इथं मंदिरला रोज या लागलेत ते जैनच आहेत असंच अर्थ आहे ना? नामधारी आणि कामधारी जैन फार अंतर असतो. लक्ष, नामधारी आणि कामधारी जैनत्वाचं वास्तविक लक्षणाची व्याख्या मी जेवढ्यापर्यंत केली तिथंपर्यंत ती मर्यादित नसून ते सामान्य लक्षण आहे. जैनत्वाचं खरं लक्षण आहे आमच्या प्रत्येक वस्तू आणि व्यवस्थेवर जसं आहे तशी श्रद्धा ठेवणे म्हणजे आमचं जैनत्वाचं लक्षण. म्हणून माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं हे मानव धर्म आहे. त्याच्यावर सुद्धा त्याचं आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज आम्ही किती लोक सांगा सम्यक्त्वाचं आम्ही नियम घेतलो, किती जणांचा कर्मसिद्धांतावर आमचा विश्वास आहे. आम्ही प्रतिमा घेतलो, आमची किती जणांचा कर्मसिद्धांतावर विश्वास आहे. जर तुमच्या कर्मसिद्धांताचा विश्वास तुमच्यावर असता तर एकही सम्यक दृष्टी जीव कधी कोर्टाची पायरी चढला नसता. थोड्या थोड्या गोष्टीसाठी मिळवलं आईबापांनी, संपत्ती आजाची वडिलांची, रात्रंदिवस त्यांनी राबले. अर्धा एकर शेत थोरल्या भावाने घेतला, अर्धा एकर शेत बारक्या भावाने जास्त घेतला, तर भांडायला कोण जातंय पहिला कोर्टात? सगळ्यात जास्त केस कोणाचे असतील तर जैनांचे आहेत. लक्षात, सगळ्यात जास्त. घरामध्ये 5 फूट जागा कमी जास्त झाली तर एक भाऊ दुसऱ्या भावाच्या जीवावर उठलायच. रोज मंदिरात येतो, रात्री जेवत नाही का? रात्री जेवल्यानंतर हिंसा होते. पाणी गाळून पितो का?
न दिसणाऱ्या पाण्याच्या थेंबामध्ये न दिसणारे 36,450 जीव आहे, त्याला मारलेल्याचं पाप लागतंय. रोज भगवंतांचा अभिषेक प्रासूक जलानच करणार, बाकी कुठलं काय मी घेणार नाही. का? सम्यक्त्वात दोष येतोय, मी फक्त जलाभिषेकच करणार, सम्यक्त्वात दोष येतो. आणि 1 गुंठा जागा कमी, 1 अर्धा एकर शेत कमी मिळालं तर माझ्या नशिबात एवढंच आहे असं समजावून घेऊन प्रेमानं मागण्याच्या भावनेतून नाही मिळालं तर समय से पहिले और भाग्य से कुछ नहीं मिलता. मी गेल्या भावात मी थोरला भाऊ असेल, मी धाकट्या भावाचं 1 एकरभर लुटलो असेल, या भावात तो थोरला झाला आहे, मी धाकटा झालो आहे, माझं एकरभर लुटला आहे. ज्याचं त्याचं फिटाफिट झाली म्हणून आपण सम्यक दृष्टी असताना विचार करतोय काय सांगा? नाही करत आपण. न दिसणाऱ्या जीवांना दुःख होऊ नये म्हणून तर आम्ही प्रयत्नशील आहे. पण एका आईच्या पोटातून जन्म घेतलेल्या भावाला माझ्यामुळं दुःख होऊ नये याचा कधी आम्ही विचार करतोय? सासू रात्रंदिवस कष्ट करून पैसे मिळवली, सोनं आणली, ती मरून गेली. ही इनामदारीन दुसऱ्या गावातनं आली आणि अर्धा तोळं सोन्यासाठी जावा जावा केस धरून भांडा लागल्यात आणि रोज बसतीत आरतीला असतात आणि म्हणायचं आम्ही सम्यक दृष्टी. होऊ शकते? मला काय लई शास्त्रातलं काही ज्ञान येत नाही हो, माझ्याकडे नाहीच. ते वाचायला मला पण वेळ नाही, केव्हा तेवढ्या खोल डिटेलमध्ये जायचं. पण हे प्रत्येक पावलामध्ये माझा जैन धर्म आहे, प्रत्येक श्वासामध्ये माझं सम्यक्त्व आहे, प्रत्येक बोलण्याच्या शब्दामध्ये माझं सम्यक्त्व आहे, बघण्याच्या प्रत्येक दृष्टीमध्ये माझं सम्यक्त्व आहे. ह्या सम्यक्त्वाची एवढी विशाल व्याख्या आहे आणि मी त्याला फक्त मंदिरापुरतं, देवापुरतं आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या पुरतं आणि भगवंतांच्या पूजा करणाऱ्या 4 द्रव्यापुरतंच लावून मी बाकी ह्या 4 ठिकाणी तेवढं सम्यक्त्वाची व्याख्या करून बाकीच्या 96 ठिकाणी मी सगळं धर्माच्या विरुद्ध काम करायला लागलो आहे. तरी पण मी जर सम्यक दृष्टी म्हणत असेल तर मी साधू होऊन मला खरी जिनवानी कळली का? तुम्ही श्रावक होऊन खरं तुम्हाला सत्य धर्म कळला का? याची विचार करण्याची कुठं तर परिस्थिती आज आहे. म्हणून जग काय करते याच्याकडे जाऊ नका. मला काय कळायला पाहिजे, मला जिनवानीत काय सांगितलेलं आहे आणि मला जिनवानी काय समजावून घेऊन मला कसं स्वतःला स्थिर राहायचं आहे ह्याच्याकडं आम्ही बघितलं पाहिजे. म्हणून मंदिरला येणं, धर्म करणं, आहार देणं, भगवंतांची पूजा करणं, ह्या सगळ्यांच्यामध्ये भाव काय पाहिजे? तर आचार्य या ठिकाणी सांगतात, यद भक्ते फलमर्हदादि पदवी मुख्यम कृषे सस्यवत चक्रित्वत्रिदशेंद्रतादि कृणवत प्रासंगिकं गीयते शक्तिं यन्महिमस्तुतौ न ददते वाचोऽपि वाचस्पते संगसोगहर पुनातु चरण न्यासै सतां मंदिरम. फार सुंदर आचार्याने एक इथं वाक्य सांगितलं. जैन धर्म हा अनेकांतवादी धर्म आहे. कसा वादी आहे? ऐकू येत नाही. पण सगळ्यात जास्त आतंकवाद जर कुठल्या धर्मात चालू असेल तर तो आता कुठल्या धर्मात चालू आहे? जैन धर्मात. चेष्टा नाही करत मी तुमची, आणि वाईट वाटलं तर परत मला नाही बोलवलं तरी चालतंय. मी फक्त जे स्पष्ट मला वाटतंय आणि जे शास्त्र माझ्या पुढं आहे त्याच्यात जे लिहिलंय ते बोलायला मी जरासुद्धा भीत नाही. भाकरीची काळजी मी करत नाही. मला एवढं नक्की माहिती आहे, मी सन्मती सागरांचा शिष्य आहे आणि त्यांनी एक वाक्य आमच्यावर बिंबवलेत, जिसने पेट दिया है उसने रोटी भी दी है और जिसने जन्म दिया है उसने कफन भी दी है. ज्या कर्मानं पोट दिलंय त्या कर्मानं माझी भाकरी कुठं ना कुठं तर तयार करून ठेवलेली आहे आणि माझा जन्म ज्या कर्मानं दिलेला आहे त्या कर्माच्या ठिकाणी माझ्या शेवटला माझी लाकडं किंवा अंगावरचं कापड पण त्यानं कुठं ना कुठं तर नियत करून ठेवलेलं आहे.
कर्मसिद्धांतावर माझा परिपूर्ण विश्वास असल्यामुळं भाकरीसाठी, प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी जिनवानीमध्ये मी कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. मी सांगत असताना मी चुकीचं आहे हे सगळ्यांच्या समोर सिद्ध जरी होत असलं तरी मी सांगतोय. माझी चूक कोणाला कळू नये म्हणून मी झाकून काही ठेवत नाही. काय सांगत होतो मी तुम्हाला? अनेकांतवाद आणि आतंकवादामध्ये चाललो होतो. जैन धर्म मुख्य आणि गौण दोन पद्धतीनं मांडला जातो. कुठल्या कुठल्या पद्धतीनं? मुख्य आणि गौण. तुम्ही माझ्या समोर, तुम्ही मला बघायला लागलाय, मी तुम्हाला बघायला लागलो. तुमचा चेहरा माझ्याकडे आहे, माझा चेहरा तुमच्याकडे आहे. 63च्या गुणागत आपण आहे. कसे आहे आपण? 63. एकमेकाकडं तोंड आहे. 63. 36 कसं असतात? एकमेकाकडं पाठ. सासू आणि सून जशी असतात घरात तसं 63 कसं असतो? 63 असतो तो. 63 हा गुण भक्त आणि भगवान, गुरु आणि शिष्य. ज्या गुरूंचं लक्ष आपल्या शिष्यांच्याकडे आहे, ज्या गुरुची दृष्टी आपल्या शिष्यांच्याकडे आहे आणि ज्या शिष्याचं लक्ष दृष्टी गुरूंच्या पायाकडे आहे, असं एकमेक समोरासमोर एकमेकाचं जे काळजी करतात ते 63-11. जे आईवडील मुलांच्या भविष्याचं काळजी करतात आणि जी मुलं आईवडिलांच्या म्हातारपणाचा आधार बनण्यासाठी एकमेकाकडे बघून एकमेकाची काळजी करतात, ते वास्तविक 63चा आकडा. तोच आकडा परिवारामध्ये पत्नी पतीच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सुद्धा पतीला कधी सोडत नाही आणि पती आपल्या पत्नीच्या रूप आणि अरूपाच्या वेळेला सुद्धा तिच्या विश्वासाला पात्र ठरत असतो. असं एकमेकाकडं कायम विश्वासानं बघणं म्हणजे वास्तविक 63चा आकडा. 63चा आकडा हा धर्माचा आणि पुण्याचा, संयोगाचा, प्रेमाचा, विश्वासाचा प्रतीक आहे. 36चा आकडा हा द्वेषाचा, तिरस्काराचा, ईर्षेचा, मत्सराचा, अविश्वासाचा प्रतीक आकडा आहे व्यवहारामध्ये. म्हणून 36 6चं तोंड इकडं असतं, 3चं तोंड इकडं असतं. दोघं एकमेकाकडं पाठ करून बसलेले असतात. 63 एकमेकाकडं काय करत असतात? चेहरा करून बसलेले असतात. जैन धर्मसुद्धा मुख्य आणि गौण अशा पद्धतीने सांगितले. आता तुम्ही माझ्याकडे बघायला लागलाय, मी तुमच्याकडे बघायला लागलोय. तुम्हाला माझं काय काय दिसायला लागले सांगा? सांगा, उत्तर द्या. काय वाटते ते सांगा. खोटं बोला, खरं बोला, रेटून बोला. तुम्हाला माझ्या शरीरात आत्ता काय काय दिसायला लागले? तोंडात चेहरा दिसायला लागलाय, डोळं दिसायला लागल्यात, नाक दिसायला लागले, ओठ दिसायला लागले, छाती, पोट दिसायला लागले, पाठ दिसायला लागले. काय ऐकू येत नाही? नाही ना? मग मला पाठ नाही आहे काय? नाही. कुठं आहे? माग आहे. म्हणजेच कुठं आहे? गौण रूपात आहे. जो व्यक्ती मागणं बघतो त्याला माझं काय काय दिसणार आहे? पाठ दिसणार, कंबर दिसणार, नितंब, मांडी, पिंढऱ्या, हे सगळं दिसणार. तो म्हणला तर हे बाबा, मी असा माणूस बघितलो त्याला पोट नाहीच, नुसता पाठ आणि कंबरच आहे, असा मी माणूस बघून आलो. लोक कोण विश्वास ठेवतील? मागणं बघणाऱ्याला फक्त मागची बाजू क्लिअर दिसते, पुढनं बघणाऱ्याला फक्त पुढची बाजू क्लिअर दिसते. ज्यावेळी जे बघत असतो त्यावेळी ते मुख्य असतं, जे दिसत नाही ते गौण असतं. तसं ज्यावेळेला आपल्याला व्यवहाराच्या रूपात आपण व्यवहाराची व्यवस्था करत असतो त्यावेळी व्यवहार मुख्य असतो, निश्चय आपल्यासाठी गौण असतो. आणि ज्या वेळेला निश्चयामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी निश्चय मुख्य असतो आणि व्यवहार काय असतो? आपल्याकडे गौण असतो. मग जे आपण गौण केलोय त्याचा अभाव करून चालणार आहे का? आणि जे मुख्य आहे तेवढंच आहे म्हणून चालणार आहे का? चालणार नाही. तसं इथं आचार्यांनी ह्या गाथेमध्ये सांगितलेत मुख्य आणि गौणच्या रूपात
की यद भक्ते, जो भक्ती भगवंतांची, जिनेंद्र भगवंतांची भक्ती करतो त्याच्या मनामध्ये वास्तविकतेनं, मुख्यतेच्या अपेक्षेनं मोक्ष, अर्हत आदी पदवी, अर्हंत, मग ती तीर्थंकरून अर्हंत वा, सामान्य केवली वा, काही वा, सिद्धपद, तीर्थंकरून सिद्धपद मिळवा किंवा काही, मला फक्त सिद्धपद पाहिजे, हे मुख्य फळ आहे त्याचं. त्याच्या निर्मळतेनं केलेल्या भगवंतांच्या भक्तीचं आणि मुनी गुरु महाराजांच्या सेवेचं, वयावृत्तीचं, आहारदानाचं मुख्य फळ काय आहे तर अर्हंत आदी सिद्ध आदी पद. जसं आणि गौण रूपात काय सांगितलं, चक्रवर्ती, कामदेव, नारायण आदी ही जी फळं आहेत हे बघ, हे गौण रूपात आहेत. जसं त्यांनी सांगितलं, कृषे हे सस्यवत तृणवत प्रासंगिकम गीयते. जसं तुम्ही शेतामध्ये पीक पेरता, एक धान्य पेरता, धान्य पेरल्यामुळं ॲग्रिकल्चर MSc सांगा साहेब, आपण ज्यावेळी धान्य पेरतो, तुम्ही आता साखर कारखान्याचे कोण आहात, कृषी अधिकारी आहात, तुमच्यात आता तुम्ही लोकांना मार्गदर्शन शेतात जाऊन करताय. शेतात जाऊन सांगताना हे अत्यंत उच्च क्वालिटीचं ऊसाचं रोप आहे, ह्याच्यामुळं वाड्याला अत्यंत असे पाला जास्त येतो, ह्याच्यामुळं वाडं 10 फूट वाढतं, हे सगळं सांगताय काय ऊसाचं सांगताय? ऊसाचं सांगताना वाड्याचा कुठे विषयच नसतोय. मग तुमच्या विश्वासावर आता कोण तर ऊस रोप घेतोय आणि तो म्हणतो तुम्ही नुसता ऊस लागतंय, ऊस एवढं चांगलं असतंय, ऊस एवढं चांगलं असतंय म्हणता येईल, याला वाढं पण आलंय की, म्हणजे तुम्ही आमच्यावर खोटं बोलला असं म्हटलं तर चालतंय काय? तर म्हणत नाहीत ना. त्यांनी म्हणतात ऊस तर आले तर आले, वाडं आम्हाला बोनसमध्ये मिळाले. पण नुसताच तुम्ही वाड्याचंच लय कौतुक केला तर तुमचं बियाणं, तुमचं रोप कोण विकत घेणार आहे काय? नाही ना. ऊसाच्या भावनेनं लावण केलेलं ऊस तर मुख्य, आमचं मुख्य ध्येय काय आहे? रोप लावण करताना आमचं मुख्य ध्येय काय आहे? ऊस. आणि मग गौण रूपातनं आम्हाला काय मिळणार आहे? वाडं. वाड्यासाठी ऊसाची लावण करणारा दानोळीत कोण असा हरहुन्नरी प्राणी आहे का? नाही. असं काय अपवाद असतात एक गावात, काय सांगता येत नाही. आहे का अध्यक्ष साहेब? कोण नाही ना गावात? सगळी कशासाठी लावतात? ऊसासाठी लावतात. आता ऊसासाठी मी ऊस लावलोय, वाडं मला नको म्हणून वाडं तोडून रस्त्यावर कोण फेकून देतात का? नाहीत ना. ते कुठं आणतात? घरात आणतात, परत जनावरांना घालतात, परत त्याचं दूध काढतात आणि परत त्याचा साईड बिझनेस म्हणून त्याचा उपयोगाने करतात. मुख्य ऊस आहे, साईड बिझनेस वाडा आहे. तसं आमचं मुख्य ध्येय हे धर्म करत असताना मोक्ष पाहिजे आणि मग गौण रूपात मोक्षाच्यासाठी करत असताना मला माझ्या पुण्याईने संसारातल्या सुखसुविधा मिळायला लागलेत, त्याचा मला जाता जाता आनंद घ्यायचा आहे. संसाराचा आनंद कसा घ्यायचा आहे? जाता जाता. आणि धर्माचा आनंद कसा घ्यायचा आहे? थांबून घ्यायचा आहे. ऐकायला आहे का झोपायला आहे? चांगलं वाटतं ना वाटतं ऐकायला? वाटायले? हां, सत्य कटू असते. संसाराचा आनंद कसा घ्यायचा असतोय? जाता जाता. आणि धर्माचा आनंद कसा घ्यायचा असतोय? थांबून. तुम्ही खरोखर सांगायचं दानोळवाल्यानो, तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे, खोटं बोलला तर. धर्माचा आनंद तुम्ही जाता जाता घेताय. बस्तीला जाऊन येतो, आलोच असं सगळ्यांना सांगताय, पण बस्तीतनं जाताना कधी म्हणताय घराकडे जाऊन लगेच आलो असं कधी म्हणताय? म्हणजे स्थिर तुम्ही कुठं आहे? आणि जाता जाता कुठे येत आहे? जिथं थांबून करायला सांगितलं
तिथं जाता जाता करायला लागलाय. आणि जे कार्य जाता जाता करायला सांगितलं त्याला काय करलाय, थांबून करायला लागलाय. खायला लागलाय वाढं, आणि गोड का लागना, साखर का येईना, उसाचा रस का येईना. खायला काय सांगितले तुम्हाला जर उसाचा रस पाहिजे असेल तर काय खायला पाहिजे, ऊस. आणि टाकायला किंवा दुसरे काय बाजूला काय करायला पाहिजे, वाढ. तुम्ही खायलाय काय आणि मागा लागलाय काय, शक्य आहे काय सांगा. म्हणून आपल्यात व्याख्यासुद्धा आहे बघा. आत्ता मला माहीत नाही, पण तुमच्या गावात जर पुराण चालू असेल, ह्याची टोपीवाली धोतरवाले अजून जर पुराणाला येत असतील तर शेवटला वाक्य म्हणतात, धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्म पंथ साधे. असंच म्हणत होते ना, धर्म करत संसार सुख. आम्हाला संसार करत करत पण धर्म करायला आमच्याकडे वेळ, कसं आमचं कल्याण होणार सांगा. म्हणून धर्म करत असताना मुख्य आमचं ध्येय वंदे तद्गुण लब्धे, भगवंतांच्या सारख्या गुणांची प्राप्ती होते, हा मुख्य धर्म आहे आमचा. आणि मग जाता जाता हे काय सांसारिक सुख मिळालं तर ठीक आहे बाबा, त्याचा आनंद घेतो. असं मुख्य आणि गौण रूपातला धर्म जर आम्हाला समजला, तसे संसार प्रपंच हे परिवारात जीवन जगत असताना सुद्धा माझं मुख्य कर्तव्य काय, माझं गौण कर्तव्य काय. परिवारात गेल्यानंतर मला म्हणून चालणार नाही मी सम्यक दृष्टी आहे, मी माझ्या आई वडिलांचं पाया पडणार नाही. का, शास्त्रात सांगितले खरे देवशास्त्र गुरुचंच पाया पडायचं. तुमचा मानवता धर्म संपला. महिलांनो, चुकीचं वाटेल ऐकायला तरी पण सांगतो, तसं तुम्ही इथं आलेल्यांच्यात तुमची नवरं कोण तशी नसतील तरी पण चुकून असले, व्यसनी असतील, दारू पित असतील, काय करत असतील, तरीसुद्धा तुम्हाला घरामध्ये तुम्ही त्यांना श्रेष्ठ मानलं पाहिजे, तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. दिवसातून नसलं तर वर्षातून 3दा तरी पाया पडलं पाहिजे, पडायला पाहिजे. का, आता तुम्ही इथं देव म्हणून त्यांचं पाया पडायला नाही, ते आहेत म्हणून तुम्हाला समाजात किंमत आहे. तो आहे कसलाही असू दे, पण त्याच्या नावावरचं कुक्कू तुमच्या कपाळावर आहे म्हणून प्रत्येक मांगलिक कार्यात तुम्हाला बस्तीत पुढं बोलवा लागलेत. समजा तू गेला, तुमच्या कपाळावरचं कुक्कू निघलं, 1 कोटी रुपये द्या आणि मांगलिक कार्यात पुढे या, तुम्हाला कोण करून घेतात का, घेतात पुढं कोण. मग त्याच्या नुसता नावाचं कुक्कू लावल्यामुळं तो जिवंत आहे, हेच तुम्हाला धर्माचं सगळ्यात मोठं स्थान मिळतंय. तरीसुद्धा म्हणतोय तो माझ्यासाठी काय केलं आहे, त्यालाच दारू प्यायला मला 50 रुपये द्यायला लागते म्हणतोय की नाही आपण. असं अनेकवांत रूपानं असा एकही व्यक्ती जगामध्ये 100% निरुपयोगी नाही. आणि असा एकही व्यक्ती भगवंतांना सोडलं तर, धर्माला सोडलं तर, अशी एकही व्यक्ती आणि वस्तू आणि व्यवस्था 100% आमच्या उपयोगाला पडेल असं नाही. म्हणून आपल्याला जिथलं जिथं आपल्याला जी व्यवस्था सुखी समाधानी आनंदानं पाळायची आहे, गाईसारखं, देशी गाईसारखं घरात गेलं, म्हणा सासूला तुलाही चांगलीस. तुमच्या घरात आल्यापासून मला माझ्या आईची आठवण सुद्धा येत नाही, म्हणाल काय बिघडते तुम्हाला. तुम्हाला तुमच्या आईची आठवण येत नाही असं तुम्ही तुमच्या सासूबरोबर वागला तर तुमच्या सासूला तिच्या मुलगीची, तुमच्या नंदची आठवण येणारच नाही, नियमानं येणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही इथं बसून रोज उठून आईची आठवण करत बसलाय, फोनवर तासभर बोलत बसताय. तुम्ही तुमच्या आईबरोबर बोललेलं चालतंय, आणि सासूनं नंदबरोबर बोलली की माझ्या संसारात नंदन इंटरफिअर करते, आमच्या संसारात तिचं लक्ष जास्त आहे. मग तुझ्या भावाच्या संसारात तू माहेरात लक्ष, मग जैसी करणी. तुम्ही तुमच्या माहेरात लक्ष घालायला लागला
की मग ती ती पण तुमच्यासारखंच 9 महिने पोटात राहून जन्माला आल्या, तिला पण आतडा आहेच की काय, तुम्हालाच तेवढा आहे. मग ती पण तिच्या भावाच्या आणि आईच्या प्रपंचात लक्ष घालणार. म्हणून सगळं आपल्या हातात आहे, दुसऱ्यांच्या हातात काही नाही. लक्षात ठेवा, मंदिर हे धर्म करण्याचं स्थान नाही, असं 100% माझं मत आहे. बरोबर काय चूक? कसं सांगा? उगाच तोंडानं देवान तोंड दिले म्हणून म्हणायचे बरोबर? कसं सांगा? मंदिर हे धर्म करायचं स्थान नाही, माझं ठाम मत आहे. ह्याचं स्पेशल रील करून गावात सगळीकडे व्हॉट्सअपला टाका, लोक मला काय म्हणायचं म्हणू देत. मंदिर हे धर्म करायचं स्थान नाही, मंदिर हे धर्म शिकायचं स्थान आहे. धर्म करायचं स्थान संपूर्ण विश्व आहे, लक्षात ठेवा. धर्म करायचं स्थान संपूर्ण विश्व आहे. मंदिरात तुम्ही 5 मिनिटं येता, 23 तास 55 मिनिटं तुम्ही बाहेर असता, मग दिवसातले फक्त 5 मिनिटं धर्म करणार तुम्ही, बाकी सगळं अधर्म करणार. मंदिर हे धर्म शिकायचं स्थान आहे, आणि तिथं जो शिकलेला धर्म आहे, तिथं समजावून घेतलेला धर्म आहे, दया, अहिंसा, करुणा, क्षमा, ते मंदिराच्या बाहेर पडल्यावर प्रत्येक ठिकाणी करण्याचं, धर्म करण्याचं स्थान संपूर्ण विश्व आहे, आणि धर्म शिकण्याचं स्थान मंदिर आहे. प्रशांत साहेबांच्याकडं आज आहार केलोय, त्यामुळे ज्याचं खातोय त्याचं त्याला गायला पाहिजे. त्यामुळं मला सांगा, 2 मोबाईल आहेत. एक आहे उष्टा सफरचंद, अत्यंत भारी क्वालिटीचा. कुठलं? हां, आयकॉन काय, आयफोन. हां, उष्टा सफरचंद 2 लाख किमतीचा आहे. अत्यंत नवीन व्हर्जन. कोल्हापूर जिल्ह्यातनं महाराष्ट्रातलं पहिलं पीस प्रशांत साहेबांच्याकडे आलं आहे, आणि सगळं केलं आहे, सगळं चांगलं आहे. पण त्याच्यात एकच दुर्गुण आहे, ते फक्त जेव्हा चार्जिंगला लावतंय तेवढंच काम करतंय. चार्जिंगचं पिन काढली, खटका बंद केला, मोबाईल स्विच ऑफ, आणि चार्जिंगला लावलं की मोबाईल मग सगळं काम करते. एक तसला मोबाईल आहे, आणि एक आहे 2000चा ते खटक्याचा, नोकिया खटक्याचा. ते एकदा 1 तासभर चार्जिंग लावलं की 2 दिवस कुठं नदीचं जावा, कुठं फडात जावा, कुठं टावरवर कुठेही जावा, पाहिजे तसं तुम्हाला सगळं काम करते. आता तुम्ही कुठला मोबाईल तुम्हाला आवडेल? ऐकू येत नाही मला जरा. नोकियाचा 2000चा का? ब्रँड आता ब्रँड नको का बरं? नावाशी काही संबंध नाही, कामाशी संबंध आहे. तसं तुम्ही रोज मंदिरात येता, आणि 5 मिनिटं बस्तीच्या आत आहे तोपर्यंत सगळं मुंगीसुद्धा पायात बघून चालताय, तुम्ही सगळं करता, आणि मंदिराच्या बाहेर गेला की सगळ्यांच्या कुंडल्या काढतच फिरता. आयफोन ब्रँड, चांदीचं ताट, सोन्याचा कळस, चांदीची आरती, शुद्ध द्रव्य, केशर पाणी असल्यानं सगळं भगवंतांची पूजा करत बसलाय. अगदी मंदिरात आहे तोपर्यंत कुणाकडं जरासुद्धा बघत नाही, काही नाही. तासभर स्वाध्याय करतोय, सगळं करतोय. पायरी उतरलो धर्माचं ते एक क्लिप काय म्हणायची, सिम कार्ड निघलंच, दुसरं लगेच सिम कार्ड घातलोच. मला सांगा, जसं त्या आयफोन चार्जिंग पुरतंच काम करतो, परत काम करत नाही, त्या मोबाईलचा काय उपयोग आहे? तसं बस्तीत आल्यावरच तेवढं आम्ही सगळ्यांच्याकडे व्यवस्थित बघतो, वागतो. बस्तीच्या बाहेर पडलं परत आमच्यात तेच राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर असेल तर तो धर्म आमच्या उपयोगाचा आहे? ऐकू येत नाही.
नाही ना? पण मंदिरात येऊन नुसता 9 पुंजकाळ घालत असचिला, 5 पुंजकाळ घालत असचिला, शांत बसत असचिला, जाप्य घालत असचिला, हे सगळं करून जाता येता प्रत्येकाबद्दल चांगले विचार, चांगले भाव, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, कुणाबद्दल ईर्ष्या नाही, कुणाबद्दल मत्सर नाही, कुणाबद्दल द्वेष नाही, असं चांगलं वागत असचिला. अंगावर फाटकी कपडे आहेत, देवापुढं चढवायला तुमच्याकडं दिल्ली राईस नाही, बासमती तांदूळ नाही, कंट्रोलचं तांदूळ आहे, सर्वसामान्य परिस्थिती आहे. पण भगवंतांच्यापाशी 5 मिनिटं येऊन जे तुम्ही भाव करता, तेच भाव तुम्ही मंदिराच्या बाहेर जाऊन विचारात आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठला भक्त खरोखर सांगा. म्हणून मी सांगतोय, मंदिर धर्म शिकण्याचं स्थान आहे, धर्म करण्याचं स्थान संपूर्ण विश्व आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी धर्म करण्याचं स्थान आहे. हे आम्ही समजावून घेऊन केलं पाहिजे. म्हणून आपल्या शक्तीनुसार आपण धर्म करत असताना आपण शक्तीमध्ये कमतरता असणं हे पाप पुण्यकर्माच्या उदयात असू शकतं, पण भक्तीमध्ये कुठली कमतरता असता कामा नये. भक्ती करायला, मनात भाव करायला कसलं कर्म असते? यांच्याकडं सोन्याचा कळस आहे, यांच्याकडे चांदीचा कळस आहे, यांच्याकडे स्टीलचा कळस आहे. इथे एक द्रव्य रूपात, बाह्य रूपात शक्ती कमी जास्त असू शकते, पण भगवंतांची पूजा करताना जे भाव आहेत, त्या भाव उत्कृष्ट करायला तिथं काही बाहेरच्या द्रव्याचा संबंध आहे? तिथं फक्त आपल्या परिणामांचा, आपल्या विचाराचा संबंध आहे. लक्षात. म्हणून नानोळीवाले, तुम्ही वास्तविक धार्मिकच आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही स्वाध्यायी आहात, पण मी तुम्हाला प्रश्न विचारलो आणि मी स्वाध्याय केलो म्हणजे मी बरोबर आहे का नाही चौकशी केलो. म्हणजे तुमच्याकडं बरोबर आहे म्हटलं की मग मी पण बरोबर आहे असं होतं आहे. म्हणून कोणतंही कार्य करत असताना आपण अत्यंत अंतरंगपूर्वक, निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं केलं पाहिजे. गौण आणि मुख्य 2 धर्म लक्षात ठेवा. एकांतवादी होऊ नका, अनेकांतवादी व्हा. एकांत हे मिथ्यात्वाचा एक भाग आहे, अनेकांतवादात जिनधर्माचा मुख्य सार आहे. त्यामुळं अपेक्षाकृत कथन ठेवून सगळ्यांच्या बाबतीत चांगले विचार करा. वाईट व्यक्ती जरी पुढं असला तर भगवंतांच्या पुढं जाप्य घाला की त्याचंसुद्धा चांगलं होऊ दे. चांगल्यांचं चांगलं करणारी लोक फार असतात, चुकीच्या लोकांचं सुद्धा चांगलं होऊ दे असं जे भाव करतात तीच खरे धर्मात्मा असतात. आपल्याला असं ओरिजिनल धर्मात्मा व्हायचं असेल तर विश्व कल्याणाची भावना आपण सगळ्यांनी केली पाहिजे, सगळ्यांच्याकडं तशा चांगल्या भावनेनं केलं पाहिजे. आणि म्हणून अशा भावनेतून आपलं धर्म आपण कार्यरत आणला पाहिजे. सगळ्यांना, तुम्हाला, मला, आमच्याकडूनही चुका होत असतात, तर तुम्हाला, मला सगळ्यांचे असे भाव निर्मळ होऊ देत. भगवंत, आम्ही तुम्ही केलेल्या पूजेचे आणि धर्माचं फळ काय द्यायचं असेल तर फक्त असं चांगलं वागण्याचा पुरुषार्थ करण्याची शक्ती तुमच्यात आमच्यात देऊ देत, एवढीच भावना या ठिकाणी करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.